प्रारब्धाने मिळालेल्या गोष्टी ह्या जशाच तशा जर ठेवून घ्यायच्या असतील, जशाच तशा जर ह्या टिकवायच्या असतील, तर त्याला सांभाळणारा तरी तू आहे ना. म्हणून तुझ्या समोर गातोय, म्हणून तुला सांगतोय की तुका म्हणे आता आपुल्या सायासे, देवा तुझ्या सायासन आम्हाला आता सांभाळलं पाहिजे. आणि हे जर तू माझ्यासाठी एवढं केलं तर मग गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज जगाच्या मालकाशी संवाद साधतायत, म्हणजे बोलतायत. थोडंसं आपण जर थोडा बारीक चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर तुकाराम महाराजाचं जगाच्या मालकाशी बोलणं चाललेलं आहे. हे आता सध्या प्रायः एवढ्या या काळामध्ये जगाला न पटण्यासारखं आहे की काही लोकांना देवच मान्य नाही. तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराज देवाच्या सोबत, तुकाराम महाराज सोबत देव बोलतोय, ही भाषा जी थोडा आपल्याला अवघडच वाटेल. कारण काही लोकांना परमार्थ, त्याच्यानंतर देव ह्या गोष्टीवर विश्वास आज हल्ली राहिलेला नाही आहे. जरी कलियुग असेल, जरी हा व्यवहार असेल, तरीसुद्धा काही लोकांना ही भाषा न पटण्यासारखी आहे. पण सांगू तुम्हाला, जी माणसं देव नाही म्हणतात ती माणसं देवाचं अस्तित्व एखाद्या वेळेस आपल्याला चार चौघामध्ये जरी नाकारत असतील किंवा त्याच्याबद्दल आपल्याला निगेटिव्ह बोलत असतील, तरीसुद्धा एकांतात गेल्याच्या नंतर त्यांना देवाचं अस्तित्व हे मान्यच करावं लागत असतं. त्याच्यासाठी प्रसिद्ध उदाहरण देता येईल रामकृष्ण परमहंसाच्या जीवनातमधलं. विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस एक वेळेस विदेशामध्ये गेले आणि विदेशामध्ये गेल्याच्या नंतर केशव चंद्रसेन नावाचे त्यांचे मित्र होते. केशव चंद्रसेन नावाच्या मित्रांनी त्यांना प्रश्न केला, म्हणे परमहंस तुम्ही जे देवाचं अस्तित्व आम्हाला सांगतायत, पण आम्हाला ती भाषा न पटण्यासारखी आहे. आता सध्या आम्हाला देव आहे असं काही वाटत नाही आहे. मग परमहंसांनी प्रश्न केला, म्हणजे मग तुम्ही मला सांगा देव का नाही आहे? मी सांगतोय देव आहे, मी ज्या बऱ्याचशा गोष्टी युक्त्याप्रमाणे सांगतोय की देव आहे, आमचा संप्रदाय सांगतोय देव